पुढची बातमी पाहतोय। महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच परंपरा मोडीत निघाली आहे। अधिवेशनाचा समारोप झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांची पत्रकार परिषद होण्याची अनेक दशकांची परंपरा पहिल्यांदाच खंडित झाली आहे। विरोधकांच्या जोरदार आरोपांनंतर सत्ताधाऱ्यांनी कोणतीही पत्रकार परिषद न घेता थेट अधिवेशन गुंडाळले। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। पत्रकार परिषदेविनाच अधिवेशन गुंडाळण्यात आलंय। हे पहिल्यांदाच घडलेलं आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळ इतिहासात हे पहिल्यांदाच घडलंय। अधिवेशन संपल्यानंतरची पत्रकार परिषद ही घेतलीच नाही। सत्ताधाऱ्यांवर जे आरोप झाले या संपूर्ण कालावधीत त्यानंतर पत्रकार परिषद ही होणं अपेक्षित होतं। त्यानंतर असंही काही झालंच नाही आणि अधिवेशन गुंडाळण्यात आलंय। महाराष्ट्राच्या विधिमंडळ इतिहासात हे पहिल्यांदाच घडलंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर। पाहूयात। पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं। ज्या पद्धतीने 3 आठवड्यांचं पावसाळी अधिवेशन होतं, या अधिवेशनामध्ये 157 तास कामकाज झाल्याचं पाहायला मिळालं। खरं तर 3 आठवड्यांच्या अधिवेशनामध्ये अनेक विधेयक आली आणि त्यावरती चर्चाही झाली। काही विधेयकं घाईघाईमध्ये मंजूर सुद्धा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र या सगळ्यामध्ये एक गोष्ट विरोधकांकडून सातत्यानं मांडली जात होती आणि ती गोष्ट कोणती होती तर सत्ताधारी आम्हाला जो काही वेळ चर्चा करण्यासाठी देत नसल्याचा आणि वेगवेगळी आयुध आहेत त्या आयुधांच्या माध्यमातून डावललं जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात होता। या सगळ्यामध्ये आता आज जी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासाची एक मोठी परंपरा आहे, याच प्रथेला कुठेतरी तडा गेल्याचा सुद्धा विरोधकांकडून आरोप करण्यात येतो। त्याला कारण अगदी असंच आहे की ज्या पद्धतीने अधिवेशन सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवरती चहापानाचा कार्यक्रम असतो, विरोधकांसोबत चर्चेचा कार्यक्रम असतो, त्यानंतर पत्रकार परिषद असते। विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये कुठल्या मुद्दे कुठले विधेयक येणार आहेत, कशा पद्धतीने सरकारची धोरणं असणार आहेत, या सगळ्यावरती चर्चा होते। त्यानंतर जी शेवटची पत्रकार अधिवेशन संपल्यानंतर सत्ताधारी पत्रकार परिषद घेतात, विरोधक पत्रकार परिषद घेतात, त्यातून आरोप प्रत्यारोप होत असतात। मात्र या अधिवेशनामध्ये कुठली विधेयकं मंजूर झाली, कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली, सरकारची धोरणं काय आहेत, रोडमॅप कशा पद्धतीने असणार आहे महाराष्ट्राच्या विकासाचा, या सगळ्या गोष्टी या पत्रकार परिषदेमध्ये चर्चा होते। पत्रकार प्रश्न विचारतात, टोकदार प्रश्न विचारतात, त्या सगळ्याला उत्तर देणं सरकारचं काम असतं। मात्र आज हीच परंपरा खंडित झाल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच